नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्तपैकी हरभऱ्याचे जे सोले असतात त्याची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. खायला अतिशय भन्नाट लागते आणि विशेष म्हणजे फक्त हिवाळ्यामध्येच ही सोल्याची आमटी आपल्याला खायला मिळते. याआधी आपण तुरीच्या सोल्याची आमटी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ बघितला होता, त्याची रेसिपी देखील बनवलेली तुम्हाला चॅनलवर मिळेल. तर आज आपण जास्ती वेळ न घालता हरभऱ्याच्या सोल्याची आमटी बनवायला सुरुवात करूया. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी तेल घ्यायचं, त्या तेलामध्ये हरभऱ्याचे हे सोले घ्यायचे, अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि याला आता छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर ही हरभऱ्याच्या सोल्याची आमटी तुम्ही भाकरी, ज्वारीची किंवा बाजरीची कुठलीही असू द्या, त्यानंतर पोळी, भात, खिचडी अगदी कशासोबतही खाऊ शकता. खायला अतिशय भन्नाट लागते. आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील ह्या सोल्यासोबतच आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर हे सगळं आपल्याला लो टू मीडियम हीटवरच करायचं आहे, म्हणजे सोले अगदी छान खमंग असे भाजले जातात. तर अतिशय कमी साहित्यामध्ये ही आमटी बनवून तयार होते. तर ह्या हिवाळ्यामध्ये ही आमटी अजिबात मिस करू नका, नक्की ट्राय करून बघा. तर आता हे सोले छान असे परतत आलेले आहेत. हे परतून झाले की आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. तर याचा खमंग असा वास सुटायला सुरुवात होते आणि जेव्हा खमंग वास येतो तेव्हा याला जारमध्ये लगेच काढून घ्यायचं. आवश्यकतेपेक्षा जास्त भाजायचं नाही, नाहीतर याची जी ओरिजिनल टेस्ट असते ती निघून जाते. आता सोले मस्त खमंग असे भाजून झालेले आहेत. ह्याला आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. आता ह्यानंतर आपण घालून घेणार आहोत यामध्ये पाववाटी शेंगदाणे. तर जेवढे आपण सोले घेतलेले आहेत त्याच्या अर्धे शेंगदाणे यामध्ये मी ॲड करते. तुम्ही यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर देखील करू शकता. ह्यामुळे काय होतं, आमटी छान मिळून यायला मदत होते. तर पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, ते देखील मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, ही सोल्याची आमटी तुम्ही नक्की बनवा आणि मला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही सोल्याची आमटी बनवता का, कशी बनवता हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर हे सगळं आपण गावरान पद्धतीने बनवत आहोत. गावाकडे ही सोल्याची आमटी खूप जास्त बनवली जाते, कारण तिथे हे सगळं खूप इझिली अवेलेबल होतं आणि आपल्याला हे फक्त ठराविक पिरियडपुरतं मार्केटला जर अवेलेबल असेल तरच मिळतं. तर आता शेंगदाणे भाजून झाले, त्याला काढून घेतलं आहे. ह्यामध्ये आता आपण लसूण आणि अद्रक घालून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. पण ही सगळी प्रोसेस थंड झाल्यानंतर करायची आहे. तर हे थंड झालं आहे, याचं मी वाटण करून घेतलं आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. त्यानंतर जिरं घालायचं. जिरं मोहरी छान फुलली की बाकी मसाले घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम आता एकदम कमी ठेवायची आहे. हळद घालायची, त्यानंतर लाल तिखट घालायचं, त्यानंतर काळं तिखट घालायचं किंवा घरगुती तुमचा कुठलाही ठेवणीतला मसाला तुम्ही वापरू शकता. लाल मिरची पावडर थोडीशी कमी वाटली म्हणून मी परत यामध्ये घालून घेतली आहे आणि आता बनवून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. अशी मस्त खमंग अशी फोडणी झाली आहे. सगळ्या घरामध्ये मस्त असा याचा घमघमाट सुटलेला आहे आणि आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हे वाटण तेल सुटेस्तोवर छान परतून घेतल्यावर याला मस्त खमंगपणा येतो. तर आता ही प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम हीटवरच करायची आहे. हे छान असं परतून घेऊया आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे, मीठ आपण नंतर घालणार आहोत. आणि यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि दणकून अशी उकळी काढायची. मी कढीपत्त्याची पानं घालायला विसरले होते, त्यामुळे मी आता यामध्ये कढीपत्त्याची 10-12 पानं घालून घेतलेली आहे. ह्यामुळे कढीपत्त्याचा फ्लेवर छान आमटीमध्ये उतरायला मदत होते. तर परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भन्नाट चवीची हरभऱ्याच्या सोल्याची आमटी अगदी झटपट बनवून तयार होते आणि ह्यासोबत मी मस्तपैकी बाजरीची भाकरी बनवलेली आहे. तुम्हाला कुठली भाकरी आवडते ह्यासोबत खायला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे छान असं व्यवस्थित मिक्स झालं आहे. याला मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता.
वाटण असं खमंग परतल्या गेल्यानंतर यामध्ये मग आपण गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जरी आमटी पातळ वाटली तरी काहीच हरकत नाही, उकळल्यानंतर याला आपोआप थिकनेस येतो. तर आता तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सोले हिरवेगार असल्यामुळे ह्याला हिरवा कलर आलेला आहे आणि आपण कोथिंबीर देखील वाटणात घातलेली आहे. पण कलर जरी असा आला तरी खायला अतिशय भन्नाट अशी ही आमटी लागते. तर गरजेनुसार आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि याची आपण दणकूर अशी उकळी काढणार आहोत. याला जोपर्यंत मस्त उकळी येत नाही तर तोपर्यंत याला छान चव देखील येणार नाही. तर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर याची एक 7 ते 10 मिनिट आपण लो टू मीडियम हीटवर उकळी काढून घेणार आहोत. तर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. ह्यामुळे चव छान येते. वाटणात देखील घातलेली असली तरी देखील वरून देखील थोडीशी कोथिंबीर नक्कीच घाला. तर तुम्ही बघू शकता कलर देखील अतिशय मस्त आला आहे. खायला देखील ही आमटी अतिशय भन्नाट लागते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि याला मस्त उकळी आलेली आहे. तर आपली आमटी खाण्यासाठी बनून तयार झाली आहे. वर मस्त छान अशी तर्री आली आहे. तवंग अतिशय सुंदर आलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही हरभऱ्याच्या सोल्याची आमटी नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.